नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला नाशिक जिल्ह्याचे जेवढे तालुके आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। पण आज नाशिक जिल्ह्याचा जो तालुका आहे, एक तालुका आहे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे, माहिती देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तुमच्या कामी पण भरपूर येणार आहे। कारण मित्रांनो, जी प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे ती एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे। कारण तुम्ही कुठे बी असाल, मुंबई, पुणे, महाराष्ट्राच्या कुठेही कोण्याही राष्ट्रामध्ये बसलेले असाल तर हा व्हिडिओ थ्रू तुम्ही कोणत्याही राष्ट्रामधल्या तालुक्याची, जिल्ह्याची प्रॉपर्टीची किंमत काय तुम्हाला कळेल आणि तुम्हाला माहिती होईल। कारण जर तुम्ही नवेले असाल आणि तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, तुम्हाला प्रॉपर्टी बद्दल काही माहिती नसेल तर माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला प्रत्येक गावाच्या प्रॉपर्टीची माहिती मिळेल। मित्रांनो, जेवढे गाव आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाचा व्हिडिओ बनवून घेऊन येत असते मी, की त्या गावामध्ये प्रॉपर्टीची प्राइजेस काय चालू आहेत आणि तुम्ही ती प्रॉपर्टी विकत घ्यायची पण संधी घेऊ शकता मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट, ज्यांना प्रॉपर्टीमध्ये काहीतरी करिअर करायचंय, बिझनेस करायचंय, जर त्यांना इन्फॉर्मेशन माहिती नाही तर माझा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण मित्रांनो, आज मी 5 वर्षापासून प्रॉपर्टीच्या बिझनेसमध्ये आहे, तर 5-6 वर्षापासून जे प्रॉपर्टीचा एक्सपिरियन्स मी जेवढा घेतला आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे। आणि जे आताचे मी लाईव्हचं ते तुम्हाला प्रॉपर्टीची प्राइस सांगत आहे, ती लाईव्हची प्राइस सांगत आहे। ती प्राइस जर तुम्ही चेक केली आणि त्याच्यात तुम्हाला कमी जास्त वाटली प्राइस आणि त्याच्यामध्ये बरोबर प्राइस नाही वाटली तर डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता, काही हरकत नाही। पण तुम्हाला एक सांगते, प्रॉपर्टीची प्राइस कधीच एकसारखी राहत नाही। कारण ती प्राइस कशी कंटिन्यू चेंज होत जाते एरिया वाईज। समजा तालुका एक असेल तर एका तालुक्यामध्ये एरिया वाईज प्रॉपर्टीची प्राइस राहते। कोणता जर डेव्हलप झालेला एरिया असेल तर त्याची प्राइस वेगळी राहणार, कोणता डेव्हलप झालेला एरिया नसेल तर त्याची प्राइस वेगळी राहणार। म्हणजे प्रॉपर्टीचं नेहमी असं चेंज होत चाललं असतं। तुम्ही असे बोलता की प्रॉपर्टीची नेहमी युनिकच प्राइस असली पाहिजे, एकच प्राइस असली पाहिजे, तसं नसतं। प्रॉपर्टीमध्ये खूप चेंजेस असतात, डिफरन्स असतं, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राइजेस असतात। आणि प्रॉपर्टीच्या लोकेशन वर डिपेंड असतं की लोकेशन वरती प्रॉपर्टी कशी आहे। जर लोकेशन जवळचं असेल तर प्रॉपर्टीचे प्राइस पण जास्त असतात, लोकेशन लांबचं असेल तर मग ते प्रॉपर्टीचे प्राइस कमी असतात। अशा प्रकारचे जे प्रॉपर्टीचे प्राइस असतात हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। नाशिक जिल्हा सर्वांना माहिती आहे मित्रांनो, जे महाराष्ट्रीयन आहे त्यांना नाशिक जिल्हा माहीतच आहे, त्यांना सांगायची गरज नाहीये। कारण मी पण एक महाराष्ट्रीयन आहे, मला नाशिक जिल्ह्याबद्दल माहिती आहे। मला ऑल महाराष्ट्रामधल्या जेवढ्या सिटी आहेत तेवढ्या सिटीबद्दल माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे। कारण माझा बिझनेसच प्रॉपर्टीचा होता, त्यामुळे मला त्या गोष्टी पूर्णपणे माहिती आहेत मित्रांनो। आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि नवीन बिझनेस वगैरे करायचं आहे, जे नवीन प्रॉपर्टीमध्ये कोणाला जॉईनिंग व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण त्यांना पण प्रॉपर्टीचे जे नॉलेज आहे ते जे नॉलेज आमच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। कारण घरी बसल्या बसल्या जर त्यांना एवढं नॉलेज मिळत असेल तर खूप अति चांगली गोष्ट आहे मित्रांनो। कारण ज्यावेळेस मी बिझनेसमध्ये आले होते प्रॉपर्टीच्या, त्यावेळेस मला कुठलीच प्रॉपर्टीची प्राइस माहीत नव्हती, काही नव्हती, खूप टफ गेलं मला। पण हळूहळू कालांतराने मी त्या प्रॉपर्टी बिझनेसमध्ये एकदम टॉपवर झाले आणि खूप छान प्रकारच्या बिझनेसमध्ये मी कमाईन झाले, जॉईन झाले। तर मित्रांनो, तर मी ह्या तुमच्यासाठी जे नवीन पिढी आहे, जे नवीन लोक आहेत त्यांना हा बिझनेस पण करायचा आहे, किंवा अशा लोकांना नाही ज्यांना प्रॉपर्टीची माहिती माहीत नाही, किंवा नवीन लोक आहेत त्यांना प्रॉपर्टी विकत घ्यायची, त्यांना इन्फॉर्मेशन माहीत नाही, ब्रोकर लोक कोणतीही किंमत सांगताय, ॲक्च्युली प्रॉपर्टीची किंमत काय, प्रत्येक गावात प्रॉपर्टीची किंमत काय चालू आहे, कोणाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे। आणि ब्रोकर लोक आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांना बसल्या बसल्या दुसऱ्या ठिकाणचे प्रॉपर्टीचे प्राइस काय आहे चाललेले आहेत ते पण त्यांना माहीत होईल आणि त्यांना पण माहीत होईल आणि त्यांच्या पण कामाचे राहतील। वेदर साईड प्रॉपर्टी त्यांना जर विकायची असेल, कोणत्या बाहेर ठिकाणी बिझनेस करायचा असेल तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे मित्रांनो, ठरणार आहे। तर मित्रांनो, आज गोष्ट करते नाशिक। तुम्हाला याच्या पुढे मी हिंदीमधून नाशिकचे जेवढे तालुके आहेत त्यांच्यातले 4-5 तालुक्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली होती, मी तुम्हाला त्याची पण इन्फॉर्मेशन सांगितली होती मित्रांनो। ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल कदाचित नाही, पण जी खरी इन्फॉर्मेशन आहे मी तीच सांगणार मित्रांनो। कारण एकाचं 2 लावून नाही सांगणार, जे जसं चालू आहे त्याबद्दल संदर्भातच मी तुम्हाला चर्चा करणार। आजची जी मी प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन सांगणार आहे, साटाणा तालुका नाशिकचा तालुका आहे, तो नाशिक जिल्हा आहे, साटाणा तालुका आहे। आणि साटाण्यापासून, नाशिक जिल्ह्यापासून 100 किलोमीटर तालुका पडतो साटाणा। त्या साटाणा तालुक्याची
प्राइस काय आहे, प्रॉपर्टीची प्राइस काय आहे, प्लॉटची प्राइस काय आहे, शेतीची प्राइस काय, ह्या सगळ्या गोष्टी मी आज क्लिअर करणार आहे तुम्हाला आणि स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ह्या व्हिडिओ थ्रू. आणि यांची अमाऊंट काय आहे, रेट काय आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअरपणे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मित्रांनो, बिनधास्तपणे हा व्हिडिओ बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही करणार. जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करू शकता मित्रा, आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. जर तुम्हाला आवडत असेल, जर आवडत नसेल तर काय हरकत नाही, काही इश्यू नाही मित्रांनो, नो प्रॉब्लेम. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे साठाणा जो तालुका आहे त्याच्यामध्ये आपण प्लॉटची किंमत काय आहे ती सांगणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. जी प्लॉटची किंमत आहे ती एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगणार आहे. जी प्लॉटची किंमत आहे साठाण्यामध्ये तर ती मित्रांनो, जर तुम्हाला 1000 स्क्वेअर फीटचं तुम्हाला साठाण्यातल्या चांगल्या लोकेशनमध्ये प्लॉट घ्यायचे असेल, चांगल्या लोकेशनमध्ये डेव्हलप झालेल्या एरियामध्ये, तर त्याची प्राइस जास्तच असणार मित्रांनो, कारण ते तुम्हाला कमी प्राइसमध्ये मिळणार नाही. त्याची प्राइस अति जास्त असणार आणि सिटीमध्ये मेन सिटीत पाहिजे म्हणल्यावर तर प्राइस चांगलीच असणार आणि खूप जास्त असणार असं तुम्हाला वाटत असेल तर जास्त तर असणारच आहे, कारण प्रॉपर्टीच्या प्राइस अशा खूपच जास्त आहेत आणि खूपच महाग आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे मित्रांनो. जर साठाण्यामध्ये तुम्ही जर म्हणलात मित्रांनो, जर आता मी व्हिडिओ बनवते आणि हे सांगते तुम्हाला, तर एखाद्यानं मला प्रश्न करू शकतो की बाबा की तू सांगते जे की जे आमच्या एरियामध्ये प्रॉपर्टी एवढ्या महाग नाही आहे, आमच्या एरियामध्ये स्वस्त आहे आणि मी जी इन्फॉर्मेशन देते ती तुम्ही जास्त सांगताय. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू, तुम्ही जर कोणत्या एरियामध्ये राहतात ते मॅटर करतं. तुमचा एरिया कदाचित डेव्हलप नसेल पण दुसरा तर एरिया डेव्हलप असतो ना, ते एरिया डेव्हलप असल्यामुळे त्या एरियाची प्राइस तुमच्या एरियाशी मॅच नाही होऊ शकत, कारण डेव्हलप एरियामध्ये जे प्लॉट आहेत ते महाग रेटचे असतात आणि जे कमी डेव्हलप झालेली प्रॉपर्टी असते, कमी झालेली डेव्हलप म्हणजे जे एरिया असतो कमी डेव्हलप झालेला त्याच्या प्रॉपर्टीची किंमत कमी असते. हे असा फरक असतो मित्रांनो. त्यामुळे जी अमाऊंट आहे सेम नाही येणार आणि त्यामुळे तुम्हाला मी तेच तुमची शंका दूर करण्यासाठी हे एक्सप्लेन उदाहरण दिलं तुम्हाला मी. हे अशा प्रकारे होऊ शकतं. पण मी जी किंमत सांगते तुम्हाला की जी चालू आहे लाईव्हमध्ये, म्हणजे सिटीची प्राइस आहे त्याच्यातून अमाऊंट थोडी जास्त कमी जास्त होऊ शकते, पण एक्झॅक्टली करेक्ट अमाऊंट असणार आहे त्याची प्राइस तीच चाललेली आहे, त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टीची प्राइस होत नाही आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला अमाऊंट सांगितलेली आहे. आता आपण प्लॉटच्या संदर्भात चर्चा करूया. आता समजा प्लॉट तुम्हाला घ्यायचं 1000 स्क्वेअर फीटचं प्लॉट घ्यायचंय साठाण्यामध्ये, तर साठाण्यामध्ये प्लॉट घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला चांगला एरिया बघणार. तुम्ही चांगल्या एरियामध्ये जर प्लॉट घ्यायचं तर तुम्ही काय प्राइसमध्ये मिळून जाणार, आता हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर ते तुम्हाला 25 ते 30 लाख रुपये 1000 स्क्वेअर फीटचा एरिया तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे 30 ते 35 लाख रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल चांगल्या एरियामध्ये. ही सध्याची प्राइस साठाण्यामध्ये चालू आहे. आणि अदर एरियामध्ये जे जास्त डेव्हलप नाही वगैरे त्याच्या जागी जर प्लॉट निघालं तर ते तुम्हाला 25-20 लाख रुपयामध्ये 1000 स्क्वेअर फीटचा एरिया भेटून जाईल. काय प्रॉब्लेम, काय हरकत येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला समजा जर 600 स्क्वेअर फीटचा एरिया पाहिजे असेल ते तुम्हाला 6 ते 7 लाख रुपयामध्ये मिळून जाईल. त्याच्यामध्ये बी काय प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. आणि ही प्राइस मी NA44 प्लॉटबद्दल बोलते. तुम्ही बोलत असताल की मी साध्या प्लॉटबद्दल नाही बोलत, NA44 प्लॉटबद्दल बोलते की ही प्राइस मी तुम्हाला सांगत आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला आता जर तिथे फ्लॅट पाहिजे असतील, साठाण्यामध्ये फ्लॅट पाहिजे असतील तर तुम्हाला फ्लॅट कितीमध्ये भेटणार, किती रेंजपर्यंत तुम्हाला फ्लॅट भेटणार. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू, फ्लॅट जर पाहिजे असेल साठाण्यामध्ये तर ती सिटी मुंबई पुण्यासारखी तर नाही आहे, तालुका आहे पण मोठा नाही आहे आणि मुंबई पुण्याची सिटीची बरोबरी नाही करू शकत. फ्लॅटचा सिस्टम जो असतो हा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये असतो, प्रोजेक्ट असतो आणि त्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट असते. आणि इथे कसं आहे, इथे तशी सोसायटी वगैरे नाही मित्रांनो. साठाण्यामध्ये सोसायटी वगैरे बिलकुल बी नाही आहे आणि तिथे कसं आहे, ती बिल्डिंग वगैरे असतात त्या सिटीमध्ये आणि 4-5 मजलीच्या, आणि त्यामध्ये फ्लॅट सिस्टीम असते आणि त्यावर लिफ्ट वगैरे नसते. तुम्हाला पायाने जावं लागतं 4थ्या मजल्यावर, 3ऱ्या मजल्यावर, 2ऱ्या मजल्यावरती. तर त्यामुळे काय होतं की ते फ्लॅट विकायचे असेल तर त्या उंची थ्रो विकल्या जातं. म्हणजे 4थ्या मजल्याचं फ्लॅट असेल ते जरा कमी भावात, 3ऱ्या मजल्याचं कमी भावात, पहिल्या आणि सेकंड मजल्याचं जे फ्लॅट आहे
ते तुम्हाला जास्त भावामध्ये मिळू शकतं. तर जास्तीत जास्त सिटीमध्ये जर बिल्डिंगमध्ये घ्यायचं म्हटलं तर 40 लाख रुपयामध्ये 2 BHK बिंदासपणे भेटू शकतं तुम्हाला. ते पण तुमच्या पसंतीचं काही प्रॉब्लेम नाही ना. आणि जर थोडंसं इकडल्या साईडला म्हटलं, समजा जर कमी एरिया भरलेला आहे त्या साईडला जर तुम्हाला बघायचं असेल तर मग तुम्हाला भेटून जाईल तिथे 30-25 लाख रुपयामध्ये 2 BHK फ्लॅट मिळून जाईल तुम्हाला. कारण साठाण्यामध्ये कसं आहे, साठाण्या तालुक्यामध्ये लोक जास्त जागा विकत घेतात आणि प्लॉट विकत घेऊन सनी तिथे बंगल्याचं बांधकाम करतात आणि बंगलो सिस्टम जास्त आहे त्या साईडला, फ्लॅट सिस्टम कमी आहे. त्यामुळे फ्लॅट तिकडे जास्त नाही, सोसायटी वगैरे नाही, त्यामुळे प्लॉटचीच किंमत तिथे खूप आहे. फ्लॅटला एवढी व्हॅल्यू दिलेली नाही आहे. जर मित्रांनो जर मग तिथे भाड्याने राहणारे लोक जास्त, ज्यांचे फ्लॅट आहेत तो भाड्याने देतात आणि त्यांचा भाडं वसूल करतात. अशा प्रकारे त्या सिटीचं हे आहे, म्हणजे ते सिटीचं अशा ठिकाणी अशाच त्याच्यामुळे त्या सिटीचं असं चालतं बिझनेस. अशा प्रकारे त्या सिटीचा बिझनेस चालतो. आता गोष्ट करायची म्हटलं तर मित्रांनो याची आता फ्लॅटची, तर फ्लॅट जास्त बघायला मिळणार नाही तुम्हाला आणि प्लॉट आहे ते तुम्हाला ते सिटीत बी जास्त भेटणार नाहीत. कारण कसं आहे, सिटीमध्ये तर जागा राहिलेली नाही आहे. तर ते सिटीचे जे प्रोजेक्ट आहे, सिटीच्या बाहेरच प्रोजेक्ट आहे, ते तुम्हाला 10 ते 12 लाख रुपयांना 1000 स्क्वेअर फीटचा एरिया मिळून जाईल. काही प्रॉब्लेम काही अडचण राहणार नाही तुम्हाला, ते बिंदासपणे मिळून जाईल. ते तुम्ही घेऊ शकता. ते म्हणजे सिटीच्या बाहेरच असतात. आताचे प्रोजेक्ट आता सिटीमध्ये तर जागा राहिलेली नाही, तालुका असो या मोठी सिटी असो, कारण ऑलरेडी पूर्ण पॅक झालेलं आहे. त्यामुळे कसं होतं की सिटीच्या बाहेर जी प्रॉपर्टी असते तिच्याच प्लॉटची जास्त प्लॉटिंग निघते आणि ती प्लॉटिंग निघाल्यामुळे तिथेच लोक विकत घेतात. या अशा प्रकारे तिथे सिस्टम आहे. आता मित्रांनो शेतीच्या संदर्भात आपण चर्चा करूया. जर शेतीच्या संदर्भात जर चर्चा करायची म्हटलं तर साठाण्या सिटीमध्ये जो शेतीचे प्राईस अमाऊंट आहेत ते खूप मोठ्या प्रमाणे अमाऊंट आहे. ते अमाऊंट शेतीचे खूप आहेत. कारण रिझन कशामुळं, कारण ते पाण्याचा एरिया आहे. नाशिक सिटीज हा पाण्याचा एरिया आहे. त्याच्यापासून जेवढे तालुके आहेत ते पूर्णपणे पाण्याचे आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम काही अडचण होत नाही. जसं आपण बीडचा भाग बघितला तर तिथं दुष्काळीत भाग आहे. शेतामध्ये फक्त वर्षाला एकदा पावसाच्या पाण्यावर पीक होतं, पण तसं नाशिकमध्ये नाही. वर्षातून 3 पीक होतात नाशिकमध्ये, जे की शेतकरी 3 किंवा 4 पीक वर्षामध्ये काढतो. कारण पाण्याला काही कमी नाही, पाण्याची जमीन आहे, पाणी कुठे पण लागतो. त्यामुळे त्यांना काही अडचण वगैरे क्रिएट होत नाही मित्रांनो. त्यामुळे तिथे शेतीची जी किंमत आहे ती महाग आहे. कारण ऑलरेडी शेतकरी लोक जास्त आहेत तिथे आणि त्यामुळे शेतकरी जे लोक जास्त आहेत आणि ती शेती विकायला बघत नाहीत. कारण त्यांचा बिझनेसच आहे, सोर्सच आहे ते की जगण्याचा सोर्स जे आहे तो सोर्स आहे म्हणजे शेती. आणि ती शेती अति चांगल्या प्रकारे करतात, उत्तम प्रकारे करतात आणि ती शेती करून सनी त्यांचं घरजीवन चालतं. तर त्याच्यामुळे मित्रांनो आता त्या शेतीची प्राईस, जर तुम्हाला काळ्या मातीची जमीन पाहिजे असेल, बागायत शेती पाहिजे असेल तर तुम्हाला 1 करोड रुपये त्या 1 एकरची प्राईस तुम्हाला चुकवावं लागणार आहे. आणि तेवढी प्राईस तुमच्याकडे असली पाहिजे जर तुम्हाला शेती विकत घ्यायची असेल. जर गावापासून दूर असेल शेती 10-15 किलोमीटर अंतरावर, ते तुम्हाला 70-80 लाख रुपये प्रति एकरने ती शेती मिळून जाईल. काही प्रॉब्लेम नाही, काय हरकत नाही. आणि तिथे बागायत शेती तुम्हाला भेटून जाईल. कारण साठाण्या सिटीमध्ये शेतीची प्राईस खूप जास्त आहेत मित्रांनो. इतर तुलनेनुसार फ्लॅट आणि प्लॉटच्या नुसार शेतीची प्राईस खूप जास्त आहे. कारण मी तुम्हाला रिझन सांगितलेला आहे तिथे शेतीची प्राईस कशामुळे आहेत, काय आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्याच आहेत. आणि आपल्या बीडच्या भागी शेतीची प्राईस पाहिलं तर कमी बघायला मिळतात, पण साठाण्यामध्ये जे शेतीचे प्राईस आहेत ते अति म्हणजे खूप जास्त प्रकारे आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला अजून लांब 50-60 किलोमीटर दुरीवर जर शेती लाल माती असेल तर ती जर शेती पाहिजे असेल 40 ते 30 लाख रुपये प्रति एकरने ती शेती तुम्हाला मिळून जाईल. काय प्रॉब्लेम नाही, काय हरकत नाही. आता ज्यांचं बजेट कमी आहे 10 लाखाच्या आत त्यांना काय भेटणार, तर मित्रांनो 10 लाखाच्या आत त्यांना काही मिळणार नाही. साठाण्या सिटीमध्ये तुम्हाला काही नाही, फक्त 1-2 गुंठा जागा मिळू शकते. कारण इथे तुम्हाला 10 लाखामध्ये काही चान्स मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्च करायला लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 10 लाख रुपयात भरपूर सारी प्रॉपर्टी तुम्हाला मिळायची चान्सेस जास्त आहेत. कारण साठाण्या सिटीमध्ये प्रॉपर्टी मिळण्याची चान्सेस कमी आहेत, कारण तिथे शेतीची प्राईस ऑलरेडी खूप जास्त आहे. हीच इन्फॉर्मेशन होती मित्रांनो जी की तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आणि तुम्ही घर बसल्या ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती झालेली आहे की तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकता.
जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हणलं तर कुठं करू शकतात. आणि ज्यांचं 2-3 लाख रुपये बजेट आहे ते प्रॉपर्टी साठवण्यामध्ये घेऊ शकत नाहीत. आउटसाईडला प्रॉपर्टी त्यांना घेऊन पण काय फायदा नाही आणि आउटसाईडची पण प्रॉपर्टी भेटू शकणार नाही, कारण इथले रेट जे आहेत ते हाय रेट आहेत आणि त्यामुळे 10 लाख रुपये 5 लाख रुपये त्याच्यात काहीच मिळणार नाही. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ग 2च्या प्रॉपर्ट्या मिळू शकतात, पण वर्ग 2च्या प्रॉपर्ट्या मित्रांनो मी तुम्हाला ह्या संदर्भात आधी सांगितलं होतं, वर्ग 2च्या प्रॉपर्ट्याचं काही खरं नसतं. गायरान पकडलेली असतात, कागदपत्र करून वर्ग 2च्या प्रॉपर्ट्या असतात त्या, आणि काही लोकांना असं वाटतं वर्ग 2च्या प्रॉपर्ट्या वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करता येईल. हे असं नसतं, पण ते त्यांचे खूप साऱ्या प्रोसेस असतात, त्या प्रोसेसमधून जावं लागते. झालं तर एखाद्याचं सक्सेस होतं, पण झालं तर एखाद्याचं सक्सेस होतं पण एखाद्याचं होत नाही. त्याच्यात प्रोसेस खूप आहे. जर गव्हर्नमेंटचे नवीन नियम आले, नवीन कायदे कानून आले, तर आपल्याला ती जमीन खाली करावं लागते कोणत्याही क्षणी, जसे गव्हर्नमेंटचे नियम आले. तर त्यासाठी ही प्रॉपर्टी वर्ग 2ची प्रॉपर्टी विकत घेऊ नका मित्रांनो. त्या प्रॉपर्ट्या खूप स्वस्त मिळतात तुम्हाला आणि अशी चूक तुम्ही करू नका. त्या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती दिलेली मित्रांनो. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा मित्रांनो, आणि कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. जर नाही आवडला असेल तर काही हरकत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला कोणत्या सिटीतली प्राईस पाहिजे आहे, म्हणजे कोणत्या सिटीमधली तुम्हाला किंमत जाणून घ्यायची आहे शेतीबद्दल, तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. दुसरी गोष्ट मित्रांनो, मी तुम्हाला शेती विकत घेण्यासाठी मदत करू शकते, कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम ग्रुपचा लिंक मी तुम्हाला सेंड करते. त्यात मी स्वतःही जॉईन आहे आणि तिथे कमी भावाच्या शेती येतात किंवा चांगल्या बजेटच्या बी येतात. जर तुम्हाला शेती विकत घ्यायची असेल, ज्यांना टाईमपास नाही करायचं, शेती विकत घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हा चांगला आहे. तर तिथे शेती विकत घेण्यासाठी खूप चांगले व्हेरायटीज असतात शेतीचे आणि भरपूर सारे प्रॉपर्टीज विकायला येतात. तर ते तुमच्यासाठी अतिउत्तम आहे आणि छान पण आहे मित्रांनो. तर तुम्ही तिथे विकत घेण्यासाठी येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, काय हरकत नाही मित्रांनो. तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता, मी तुमची हेल्प करू शकते. जर माझ्याकडे पण काही प्रॉपर्ट्या स्वस्तीतल्या आल्या तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती प्रॉपर्टी आणि मालकाचा नंबर सहित शेअर करेन. आता तुम्ही मला प्रश्न विचारला असेल की मी नंबर का दिला नाही माझा. मित्रांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण जर समजा मी माझा नंबर दिला तर म्हणजे प्रॉपर्टी घेणारे कमी असतात आणि फालतू कॉलिंग करणारे जास्त असतात मित्रांनो. कारण कोणी प्रॉपर्टी घेणारे लोक कमी आणि फालतू लोक जास्त असतात की ते उगं परेशान करतात कॉल करून. त्यामुळे मी माझा नंबर तिथे दिलेला नाही आहे. जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यावर तुम्ही प्रॉपर्टीची तुम्हाला जर ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची त्यांना टेलिग्राम ग्रुपवरून मी प्रॉपर्टी घेऊ शकतात. असं काही प्रॉब्लेम नाही की माझा नंबर दिला पाहिजे. मी डायरेक्टली ओनरसहित तुम्हाला टेलिग्रामवर तिकडे तुम्हाला शेतीची इन्फॉर्मेशन भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आणि दुसरं म्हणलं तर मित्रांनो, त्यासाठी मी माझा पर्सनल नंबर मी नाही देत, कारण कसं फालतू लोक असतात की जो की बिना कामच कॉल करत असतात, की जे काही त्यांना काही विकत घ्यायचं नसतं पण कॉल करून परेशान करतात. त्यासाठी मी माझा पर्सनल नंबर याच्यात दिलेला नाही आहे. जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल ना आणि माझ्याशी संमत असाल तर प्लीज मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.